अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. अभिजित दिपके यांची कडोळी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट. शाळेच्या दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांना विचारला जाब. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज स्कूल ठीक करो या अभियानाच्या अनुषंगाने सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं अभिजित दिपके यांचे स्वागत करण्यात आले असून शाळेच्या दुरावस्थेबद्दल अभिजित दिपके यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी गावकऱ्यांनी देखील शाळेच्या संदर्भात अनेक समस्या मांडल्या. स्कूल ठीक करो या अभियानाच्या अनुषंगाने अभिजित दिपके हे हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन पाहणी करत आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आज कडोळी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. अजिंक्य महाराष्ट्र गुन्हे दाखल करतील ते. मी काय म्हणतो तुम्ही गाव म्हणून लढा ना सगळे. तुम्ही गाव म्हणून लढसाल का? लढसाल तुम्ही? आपण जर बोललं ना तर हे काय म्हणतात, नाचा लागलेत. नाही, 2 मिनिटं नाचू, आपण शाळेसाठी नाचू. यांना जे बोलायचे ते बोलू द्या. चांगल्या कामासाठी नाचू नको. शाळेसाठी आंदोलन करायचं का? ते इथलचे जेही बीडीओ आहे त्यांना जाऊन सांगा 10 दिवसाच्या आत काम सुरू करा. प्रत्येक विकासासाठी सर 10 दिवसाच्या आत इथं चांगलं बाथरूम असलं पाहिजे. नुसतं इथं नळ लावून चालणार नाही, बाथरूम तुम्हाला नवीन करावं लागेल. हे जे दार आहे याला नुसता कलर मारून चालणार नाही, हे दार नवीन बसवावं लागतील. हे बांधकाम काय कधीच आहे बांधकाम? तुम्ही इकडे या. आपल्याला जे हक्क दिलाय संविधानाने तो विसरलोय आपण आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांना मुलींना अशा वाईट अवस्थेत शाळेत शिकावं लागतंय. हे जेवढे शिक्षण अधिकारी आहे ज्यांच्यावर आपण जिम्मेदारी दिलेली आहे, जेवढे मंत्री यांच्यावर आपण जिम्मेदारी दिलेली आहे या सरकारी शाळा चालवायची, त्यांची मुलं स्वतः कुठे शिकता? प्रायव्हेट स्कूल, खाजगी शाळेत शिकता. ज्यांच्यावर आपण जिम्मेदारी दिलेली आहे, ज्यांना आपण निवडून आणलेले की आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही करा, आमच्या मुलांच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या नीट करा, त्यांचे स्वतःचे मुलं खाजगी शाळेत शिकतात आणि परदेशात जातात. आपले मुलं या शाळेत शिकतात. 10वी नंतर मुलींचं लग्न लावून देण्यात येतं आणि मुलगा जातो कन्स्ट्रक्शनच्या कामावर, वीटभट्टीच्या कामावर, नाही तर शेतात काम करायला जातो. हेच होतंय ना. मग हे कधीपर्यंत चालणार आहे का? असंच राहायचंय आपल्याला? इथं नाहीये सर, नाहीये इथे. मी आताच पाहिलं. सर आता इथलचं मी टॉयलेट पाहिलं, इथं तर पत्रही नाही वरती. तर मला सांगा, जर आम्हाला गावकऱ्यांना इथं टॉयलेटमध्ये नळ लावायचा असेल तर करावं काय लागेल सर? कोणाला बोलावं लागेल? मुख्यमंत्र्याला बोलावं लागेल, शिक्षण मंत्र्याला बोलावं लागेल एका छोट्या नळासाठी. तुम्ही म्हणताय की नाही. आता तुमच्या डेप्युटी सीईओला मी बोललो, तो डेप्युटी सीईओ म्हणतो मला काय माहिती नाही याचं, हे माझ्या अंडर येत नाही. नंतर मी म्हटलं आपण शनिवारी शाळेत भेटू, तर म्हणतात शनिवारी मला वेळ नाही, मला पुण्याला जायचंय. तर मला सांगा सर. नाही सर, गटापूर साहेब. हां बरं सर, मला एक सांगा, जर आता ह्या शाळेत नळ बसवायचा असेल तर नक्की बोलायचं कोणाला आहे? नाही सर, ते ठीक आहे. नाही सर, ते त्याच्यात नाही जाईल सर. ऐका. नाही सर, ऐका. शाळेचा मुद्दा आहे, शाळेवर राहू द्या. बाबासाहेब महान आहे, हे कोणाला सांगायची नवीन सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. मला हे सांगा तुम्ही, आता ह्या शाळेत नळ बसवण्यासाठी काय करावं लागेल? हां बरं सर, मी काय म्हणतोय, आता तुम्ही उद्या लोक पाठवताच आहे, तर उद्या त्या लोकांना पंचायत समोर बसायला लावा, गावकऱ्यांसमोर बसायला लावा आणि गावकरी जे जे इथं दुरुस्तीचे कामं सांगतील ते सगळे झाले पाहिजे सर.
हम्म. तिथल्या लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत. हम्म. त्याची सुनावणी हम्म. त्याच्यानंतर माझ्याकडे त्याची hearing झाली. सर 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 अशा आपण मी काय म्हणतो, हे तक्रारी करायला बघलो, चौकशी करायला गेलो ना, तर सरकारवर जास्त चौकशा बसतील. एवढा निधी येतो, तो निधी कुठं जातो त्याची चौकशी करणार आहे का आपण शाळांची? सांगा. ती चौकशी होणार असेल तर गावकऱ्यांची चौकशी करा तुम्ही. जो शाळांच्या नावावर निधी येतो, अधिकाऱ्यांकडे येतो, त्याच्यातला अधिकारी किती देता किती नाही देता त्याची चौकशी होणार आहे का? पहिली गोष्ट, अधिकाऱ्यांकडे निधी येत नाही. आता डायरेक्ट सँक्शन कोण करतं? सँक्शन एक सांगतो, ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार 15 वित्त आयोगाचा निधी गटापूर सर, त्यांना फोन केला, ते म्हणताय मला माहिती नाही, मला माहितीच नाही हे काय प्रकारे, हे शाळा माझ्या अंडर येत नाही. मग मी त्यांना विचारलं, मग तुमच्या अंडर येतं काय? तर त्याचंही त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. मग मी म्हणलं एक काम करा, तुम्ही शनिवारी गावात येऊन भेटा. तर म्हणता मी शनिवारी नाही येऊ शकत, पुण्यात जाऊ शकतो, पुण्यात चाललोय मी, मला वेळ नाही आहे. तर सर तुम्ही म्हणताय की पंचायतीकडे फंड येतो, आणि जेव्हा डेप्युटी सीईओला कॉल करतो आम्ही, तेव्हा डेप्युटी सीईओ म्हणतात पंचायतचे की आम्हाला माहितीच नाही, माझं काम काय, माझ्या अंडर शाळा येतच नाही. तर मी काय म्हणतो सर, माझी एक रिक्वेस्ट आहे, अधिकाऱ्यांनी ना असं गोल गोल फिरू नये टेक्निकॅलिटीजमध्ये. ठीक आहे सर? शाळा नीट कशी होईल सर? सोपा मुद्दा आहे सर, सोपा मुद्दा आहे. सर ऐकून घ्या, सर ऐकून घ्या. शाळा नीट कशी होईल ते सांगा. पाठवतो मी. हां ग्रामपंचायत अधिकारी पण तिथे असतील. हां. चेक करतील, एस्टिमेट काय करायचं. आणि सर प्रत्येक एक ना एक बारीक गोष्ट नीट झाली पाहिजे सर. नुसता नळ लावून चालणार नाही, त्याच्यात पाणी आलं पाहिजे. नक्की होऊन जाईल सर हे. बघा, आजच कडीवरची मीटिंग होती. प्रत्येक शाळेला जल जीवन मिशनचं कनेक्शन दिलं गेलं पाहिजे. हां, किती वाजता आणि कुठे? आता सर तुम्हाला कार्यशाळा, तुम्हाला म्हणजे तुमची जबाबदारी काय ते माहिती नाही. ज्या कार्यशाळेला तुम्हाला जायचं ती तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला माहिती काय सर? तुम्हाला भारतरत्न नानाजी देशमुखांचं गाव माहिती नाहीये. सर तुमचं ऐकूनच घेतोय ना. आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला म्हणताय मला माहिती नाही. बर सर, तर 21-22 तुम्हाला जमणार नाही. सर तुमचे सिनियर कोण आहे? तुमचे सीओ साहेब, नाव काय त्यांचं? गायकवाड साहेब ना. मी गायकवाड साहेबांना बोलतो की जे डेप्युटी सीओ साहेब आहे ते खूप जास्त व्यस्त आहे आणि बहुतेक त्यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या जिम्मेदाऱ्या असतील. नाही मी बोलतो, मी सीओ साहेबांनाही बोलतो आणि मंत्री लेवललाही बोलायचं असेल तर मी बोलतो सर. सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब केलं, तुम्हाला वेळ नाहीये, तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या माहिती नाहीये. मी वरच्या लेवलला बोलतो सर, राहू द्या.